नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये. तर मी तुम्हाला 2-3 दिवस म्हणजे ब्लाऊज कसे घ्यायचे किंवा कस्टमरचे ब्लाऊज आले तर आपण काय करायचं, तसंच स्ट्रेस न घेता ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा असतो, ही माहिती मी 3 दिवसापूर्वी दिली होती. म्हणजे जर तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसाल तर मागचे व्हिडिओ पहा. पूर्ण सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे, की नेमकं कस्टमर येत नसतील तर काय करावं, कस्टमर आले तर त्यांचा ट्रेस न घेता ब्लाऊज कशा पद्धतीने शिवावा, तसेच कस्टमर वाढण्यासाठी आपण काय करायला हवं हे सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. तर मी तुम्हाला आता जे आहे ते पूर्ण ब्लाऊजचा कोर्स ड्रेसचा जे कोर्स आहे ते आपण इथे शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बेसिक पासून सुरुवात करायची आहे, ब्लाऊज पासून सुरुवात करायची आहे. तर ब्लाऊजमध्ये आपण शिकण्यासाठी आपल्याला काय आवश्यकता असते तर हे तुम्हाला थोडक्यात सांगते. तर पहिल्यांदा आपण घ्यायचं आहे मेजर टेप. आपल्याला अगदी आवश्यकता असते तर मेजर टेप हवी, कात्री हवी, पट्टी हवी, तसेच चॉक हवा, आपल्याला नोटबुक हवी. अशा पद्धतीने आपलं जे टेलरिंगचं साहित्य असतं ते सर्व प्रकारचे टेलरिंगचं साहित्य, बेसिक ह्या गोष्टी हव्यात. बाकीचं साहित्य जर कमी जास्त असेल तर चालेल. शिलाई मशीन ही तुमच्याकडे असणारच आहे, तर शिलाई मशीन सुद्धा ही तुमच्याकडे असेलच. तर आपल्याला आज सुरुवात करायची आहे ती ब्लाऊज पासून. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की ब्लाऊजचा जो कोर्स असतो तो कशा पद्धतीने असतो, तर मापे कशा पद्धतीने घ्यायची असतात, तर हे पूर्ण तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगते. आता मापे घेत असताना थोडक्यात चुका काय होतात ते सांगते. मग आपण मापे कशा पद्धतीने घ्यायची हे सुद्धा तुम्हाला डमीवरती शिकवते. तर पहिल्यांदा पहा, 90% जे महिला असतात ते मापे घेण्यासाठी चुकत असतात. त्यामुळे ब्लाऊज जो असतो तो चुकत असतो. तर काय चुका होतात ते मी तुम्हाला सांगते. हे जे मेजरमेंट घेतलेलं असतं, आता ही जी टेप आहे, तर ही टेप जी दिसत आहे ते इथून आपल्याला 1, 2, 3 असे अंक आहेत. तर तुम्हाला हा मेजरमेंट तुम्हाला दिसत नसेल तर मी दुसरी मेजरमेंट घेते. आता पहा, ही मेजरमेंट आहे. तर इथे तुम्हाला हा इंचाचा भाग असतो. 1, 2, 3, 4 ह्याला इंच म्हणतात व इकडचा जो पार्ट असतो त्याला सेंटीमीटर म्हणतात. म्हणजेच हे छोटे अंक असतात 1, 2, 3. आता इथे 3 झालं म्हणजे आपल्याला इथे 1 इंच होतं. तर हे सेंटीमीटरमध्ये असतं. हे जे असतं साईडचं हे इंचामध्ये असतं. तर आपण माप घेत असताना नेहमी इंचामध्ये घेत असतो. तर ही पट्टी कशासाठी असते? आपल्याला नेहमी माहीत नसते की ही पट्टीचा वापर काय करतात. तर काही जण म्हणतील की अशा पद्धतीने फोल्ड करण्यासाठी करतील, तर अशा पद्धतीचा नाही. तर ही जी पट्टी इकडची जी साईड असते ती आपल्याला राऊंडचं माप घेण्यासाठी, म्हणजेच अशा पद्धतीने माप घेण्यासाठी ही पट्टी जी आहे ती सहज वळली जाते. आता चेस्टचं माप घेण्यासाठी ही अशा पद्धतीने आपल्याला वळवता येते. पण ही जी पट्टी असते ती लांबडी ही पट्टी आपण ज्या वेळेला खांद्याचं माप घेतो किंवा आपली भाईची जे माप घेतो त्यावेळेला पहा, इथे अगदी व्यवस्थित इथे आपल्याला सरळ दिसते. त्यानंतर आपण इथे मार्जिन घ्यायचं असतं, म्हणजेच इथे आपण जे आहे ते माप घ्यायचं असतं. तर ही पट्टी जी वापर करतात, तसंच आपण शोल्डरचं माप घेत असताना आपण एकटे जर माप घेत असतो तर ही पट्टी आपण सरळ एका हाताने ठेवू शकतो व अशा पद्धतीने आपल्याला जी शोल्डर आहे ती आपण घेऊ शकतो. यासाठी आपल्याला इकडची साईड ही वापरायची असते. तर ह्या 2 साईड कशासाठी वापरायच्या हे सुद्धा आता तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माप घेताना नेमकी काय चूक होते ते आता पहा. छातीचं माप आपण नॉर्मली कशा पद्धतीने घेत असतो, तर हे पहा अशा पद्धतीने आपण चेस्टचं माप घेत असतो. तर माप घेत असताना अशाही पद्धतीने मी आता इथे उभी राहून तुम्हाला दाखवते. आता पहा, मी इथे मेजरमेंट स्वतःचीच घेऊन दाखवते. तर आता हे अशा पद्धतीने ठेवून हे एकदम टाईट, पहा एकदम टाईट जर पकडला तर तुमचं ब्लाऊज जे आहे तो ब्लाऊज फिटिंगला खूप जास्त घट्ट होईल व एकदम लूज जर पकडलात तरी सुद्धा लूज होईल. तर कशा पद्धतीने पकडायचं आहे, तर पहिल्यांदा पाठीचा भाग जो आहे तो अगदी व्यवस्थित जिथे चेस्ट आहे तिथे आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे व हे जे आहे ते माप आपल्याला 1 इंच असं लूज राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने 1 इंच लूज राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने मार्जिन घ्यायचं आहे. पाहू शकता पाठीमागे पण कशा पद्धतीने माप आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मार्क जे आहे ते घ्यायचं आहे. आता जास्त घट्ट घेतला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो ओढला जाणार आहे. लूज जर घेतला तर ब्लाऊज जो आहे तो लूजिंगला थोडासा एक्स्ट्रा होणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, तर माप जे घेत आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट हे
इथे असं घ्यायचं व इथे मार्क करायचं, अगदी व्यवस्थित मार्क मिळतं पहा. ही चेस्ट आहे, ही चेस्ट इथे एक बोट जे आहे ते माझं व्यवस्थित फिरत आहे अशा पद्धतीने. तर इथे किती आलेलं आहे 36 इंच. तर आपण अशा पद्धतीने चेस्टचं माप घ्यायचं आहे. आता कमरेचं माप घेत असताना अशा पद्धतीने हे कंबरचं माप आहे ते अशा पद्धतीने घ्यायचं असतं. तर इथे कमर घे किती आलेलं आहे, एकदम टाईट घ्यायचं. कमरेचं माप कधीही लूज घ्यायचं नाही, तर कमरेचं माप अगदी व्यवस्थित टाईट घ्यायचं असतं. छातीचं जर थोडंसं लूज घेतलात तरी चालेल, पण कमरेचं माप जे आहे ते एकदम टाईट घ्यायचं. जर तुम्ही लूज ठेवलात तर वर हात केलात तर तुमचा ब्लाऊज वर उचलला जातो. त्यासाठी नेहमी कमरेचं जे माप घेतात ते एकदम टाईट घ्यायचं आहे. आता त्यानंतर उंची कशी मोजायची आहे, तर समोरची उंची वेगळी असते, पाठीमागची उंची नेहमी वेगळी असते. तर समोरची उंची का वेगळी असते हे तुम्हाला थोडक्यात सांगते. आता पहा, हा माझा समोरचा पार्ट आहे, तर ह्या समोरच्या पार्टला आपण अशा पद्धतीने आकार आलेला आहे. तर जर माझा सरळच भाग असता तर माझी उंची किती आली असती, इथे मला 12 इंच उंची बस झाली असती. पण आपण आकार घेत असताना पहा, इथून आपण बरोबर शोल्डरच्या मध्यापासून सुरुवात करायची आहे. इथून हा बस्त जो जिथे संपतो त्याच्या खाली आपल्याला 2 इंच, म्हणजे जर समोरची उंची जरी घ्यायची असेल तर मी इथे 13.5 इंच समोरची उंची घेईन. 13.5 पेक्षा पण थोडीशी एक्स्ट्रा, म्हणजेच आपण 14 इंच इथे उंची घेणार आहे समोरची. तर माप टाकत असताना कसं टाकणार आहे, 13.5 प्लस 1 इंच अशा पद्धतीने, सॉरी 14 आपण घेतलेली आहे, 14 प्लस 1 इंच. जर तुमची उंची कमी असेल, जर तब्येतीने जर त्या लेडीज कमी असतील, म्हणजे 28 ते 30 छाती असेल किंवा 32 असेल, तर तुम्ही ते समोर सुद्धा 13.5, पाठीमागे सुद्धा 13.5 जरी माप टाकलात तरी ब्लाऊज व्यवस्थित बसतो. पण जर तब्येतीने जर लेडीज जास्त असेल, म्हणजे जर तब्येतीने जर आता समजा आता मी मीडियम साईज आहे, म्हणजे 36 मध्ये आहे, तर जर 40 असेल किंवा 38 असेल किंवा 42 44 जर माप असेल, तर हा त्यांचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने वाढलेला असतो. मग जो हा आकार वाढलेला असतो, तो आकार जर तुम्ही कमी साईज, म्हणजेच काय 12 इंच 13 इंच उंची समोर ही पाठीमागे ही दोन्ही पॅटर्न एकत्र काढले व त्या पद्धतीने जर कटिंग केलात, तर तुमचा जो वरचा हा समोरचा भाग आहे तो इथे येतो व हा बस्त जो आहे तो हात वर केल्यावर उघडा होतो. म्हणजेच काय होतं, तर समोरची उंची कमी होते. तर असं न करता जशी लेडीज असते त्या पद्धतीने ब्लाऊजची उंची वाढवायची असते. म्हणजेच 32 इंच ते 34 इंचापर्यंत तुम्हाला 13.5 इंच उंची पुरे होईल. तर 32 पासून आता 32 पर्यंत झालं तर 34 व 36 ला 14 इंच उंची बस होते. तर 36 पासून पुढे 40 पर्यंत आपल्याला 14.5 इंच उंची घ्यायची असते. तिथून पुढे जर आपली जास्त हेवी साईज असेल तर आपण तिथे 15, 16, 17 इंचापर्यंत आपण मापे वाढवायची असतात, म्हणजेच उंची वाढवायची असते. जर लेडीज उंचीनेही जास्त असेल व तब्येतीनेही जास्त असेल तर माप जे आहे ते आपलं वाढणार आहे, हे आधी लक्षात घ्यायचं आहे. कारण जर उंची तुम्ही वाढवला नाहीत व ब्लाऊज अगदी परफेक्ट शिवलात तरी सुद्धा ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी काय करायचं असतं, तर उंची जी आहे ती वाढवून घ्यायची असते. तर आता हे उंचीबद्दल झालं. तर आता ब्लाऊजची मापं घेत असताना ग्राहक कसा उभा राहतो, ग्राहक कसाही जर अशा पद्धतीने उभा राहिला तर तुम्ही माप घेतलात तर ते बरोबर येईल का? तर नाही येणार. तर कधीही ब्लाऊज माप घेत असताना नेहमी व्यवस्थित 2 पायावर व्यवस्थित त्यांना उभा करायचा आहे. मगच आपण माप घ्यायचं आहे. असा जर उभा राहिला तर एक शोल्डर खाली जाणार आहे, एक शोल्डर वरती जाणार आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम येऊ शकतो. हे माप जे आहे ते व्यवस्थित येणार नाही. तर पहिल्यांदा ग्राहकाला व्यवस्थित उभा राहून परफेक्ट पद्धतीने माप जे आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर जुना जो ब्लाऊज असतो तर त्या जुन्या ब्लाऊजवर सुद्धा मापे आपण कधीही ब्लाऊजची घ्यायची नाही. जुना ब्लाऊज सुद्धा मापाला घ्यायचा व लेडीज जी असते त्या लेडीजचीही मापे घ्यायची आहेत. दोन्ही माप आपल्याला घ्यायचे आहेत. दोन्ही ब्लाऊजमध्ये तुम्हाला डिफरंट दिसेल. जो जुना ब्लाऊज असतो तो ब्लाऊज जो आहे तो जर परफेक्ट त्यांना आत्ता म्हणजे ह्या घडीला त्या जर घालून बघितल्या, त्यांना जर व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही हा मापाला घेऊ शकता. जर त्यांनी पूर्वीचा ब्लाऊज दिला जो त्यांनी कधी घातलाच नव्हता पण त्यावेळेला त्यांना बरोबर बसला होता व त्या आता मेजरमेंट करण्यासाठी दिलेले आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर तो ब्लाऊज त्यांना अजिबात बसणार नाही, व्यवस्थित बसणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो त्यांचा मेजरमेंटचा पण घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांनी मापाला दिलेला आहे तो ब्लाऊज का घ्यायचा, तर त्याचा तुम्हाला गळा नेमका किती आहे हे कळेल, पाठीची उंची किती आहे ते कळेल,
परत तुमची बाहीची उंची किती आहे किंवा बाहीचा गोल आकार किती आहे किंवा समोरचा गळा किती आहे हे आपल्याला परफेक्ट माप मिळतील. पण चेस्टचं व वेस्टचं माप जे आहे ते आपण तिथे पुन्हा आपण घ्यायचं आहे. तर हे असं केल्यामुळे काय होतं की त्यांच्या ब्लाऊजमध्ये किती फरक आहे व आपल्या मापामध्ये काय फरक आहे हे आपल्याला समजतं. त्यानुसार आपण त्यांचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करू शकतो. नेहमी मी तर असं सांगते की ब्लाऊज मापाला न घेता तुम्ही मेजरमेंट घेऊन ब्लाऊज जर शिवलात तर ब्लाऊज हा अगदी परफेक्ट बसतो. मापाचा ब्लाऊज जो आहे तो त्यांचा न घेता आपण मेजरमेंट त्यांची घेऊन आपण ब्लाऊज जो आहे तो शिवून द्यायचा आहे. त्यानंतर आता पुढचा भाग जो आला तो माप लिहिताना तुमचा नेहमी गोंधळ होत असतो. काय होतं की आता आपण जर तरबेज झालो, आपल्याला असं वाटतं की लेडीज बघितली की हा मला अंदाज आला हिचं माप किती आहे, तर मी हे करेन. अशा पद्धतीने जर तुम्ही चुका ह्या करत असाल की माप न घेता डायरेक्ट हा ही 32 साईजची आहे, ही 34 साईजची आहे, असं जर केलात तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट येणार नाही. ब्लाऊज तिथे व्यवस्थित बसणार नाही. का बसणार नाही? तर लेडीज जी असते तिचा हार्मोन्स चेंज झाल्यामुळे 15 दिवसातून त्यांची मापं जी आहेत ती कमी जास्त होत असतात. कारण ज्या वेळेला लेडीज म्हणजे थोडीशी एज असेल 40 प्लस असेल तर त्यांचं 15 दिवसातून वजन कमी होतं, कधी जास्त होतं किंवा म्हणजे हे प्रॉब्लेम जे आहेत ते होत असतात. तर एकसारखं कधीही माप लेडीजचं राहत नाही. तर त्यासाठी तुम्ही ब्लाऊज मापाचं न घेता अंगावर माप घेऊन ज्यावेळेला तुम्ही शिवाल त्यावेळेला त्यांचे ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित बसतील. तर हा पहिलाच व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर मी थोडंसं मी तुम्हाला हे याच्याबद्दल मापं सांगितली की कशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची मापे टाकायची आहेत. आता थोडक्यात मी तुम्हाला आता आपल्याला हाय नेक बनवायचं असेल तर आता आपण म्हटलो की हाय नेक म्हणजे काय, तर हाय नेक म्हणजे काय असतं, तर हा गळा जो असतो तो कमी असतो, म्हणजे ज्वेल नेक म्हणतो किंवा बोट नेक म्हणतो. तर असे गळे जर आपण बनवत असो तर शोल्डर पूर्ण घ्यावी लागते. त्यामध्ये शोल्डर कमी घेऊन चालत नाही, तर पूर्ण शोल्डर घ्यावी लागते. उंची जी आहे ती सुद्धा जास्त घ्यावी लागते. जास्त म्हणजे कशी, तर पाठीमागून उंची ती जास्त वाटते. आता लुझिंग जर म्हटलात तर छातीमध्ये लुझिंग कंपल्सरी द्यावं लागतं. जर तुम्ही कमी गळ्याचे ब्लाऊज शिवलात म्हणजे पाठीमागे जर समजा 4 इंच, पाठीमागे 2-2.5 इंच म्हणजे जी फॅशन आलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही केलात व छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग टाकलात तर तुमचा ब्लाऊज अजिबात बसणार नाही. कारण ज्या वेळेला आपण कमी गळे घेत असतो किंवा गळे कमी असल्यामुळे काय होतं की इथे ब्लाऊज छातीला टाईट होतो. त्यामुळे इथे सुद्धा लुझिंग द्यावं लागतं, पाठीला सुद्धा लुझिंग द्यावं लागतं. नाहीतर तशा पद्धतीने जर तुम्ही छातीचा चौथा भाग करून जर ब्लाऊज शिवलात तर तुमचा ब्लाऊज असा हात सुद्धा वरती जात नाही. हा प्रॉब्लेम येतो. खूप टाईट ब्लाऊज होतो. त्यामुळे श्वास गुदमरल्यासारखा सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यासाठी काय करायचं आहे, तर मार्जिन जे आहे ते जिथे वाढवावं लागतं तिथे वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. तर मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे की थोडक्यात सांगितलेलं आहे की मापं घेताना काय चुका होतात. तर मी एकदा मापे कशा पद्धतीने घ्यायची हे तुम्हाला सांगते, शिकवते व आपण उद्याच्या भागात ह्याचं कटिंग पाहूया. तर मी ते डमी आणते, डमीवरून आपण मापे घेऊया. आता ही समजा लेडीज आहे आपल्याकडे, तर आता आपण लेडीजची मापे कशा पद्धतीने घ्यायची आहेत हे तुम्हाला सांगते. आता पहिल्यांदा सरळ उभा करायचा आहे, अजिबात व्यवस्थितपणा हवा. तर पहिल्यांदा शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डरचं माप घेत असताना ह्या टोकापासून म्हणजे आपला जो खांदा आहे, ह्या खांद्याचं हाड जे लागत आहे त्या हाडापासून ते ह्या हाडापर्यंत आपण अशा पद्धतीने पट्टी सरळ ठेवायची आहे, अगदी व्यवस्थित ठेवायची आहे व माप मोजायचं आहे. तर आता इथे माप जे आलेलं आहे ते 14 इंच आलेला आहे. हा जो फुगीर भाग आहे तो फुगीर भाग सुद्धा यामध्ये येतो. अशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या दोन्ही जो भाग आहे ह्याचा मध्य म्हणजेच इथून आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची आपल्याला आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. पाठीमागचा भाग पहा सरळ असतो, त्यामुळे उंची जरी कमी जास्त झाली तर म्हणजेच इथे आता 14 इंच घेतला व समोरच्या साईडला 15 इंच उंची घेतला तरी सुद्धा चालू शकतं. कारण पाठीचा भाग जो आहे तो सरळ असतो. पण जर लेडीज जाड असेल तर लक्षात ठेवा इथे आपल्याला कमरेचा भाग जर जाड असेल, इथे घड्या पडत असतील तर तुम्हाला उंची जी आहे ती पाठीची उंची सुद्धा 15 ते 16 इंच उंची घेण्याची गरज असते. तर आता इथे जर मीडियम साईज आहे तर उंची मी इथे पाठीमागची 14 इंच घेते.
आता इथे शोल्डरचं माप घेतलं. आता आपण मुंडा जो आहे तो छातीनुसार काढत असतो, तर छातीचा 6वा भाग मी शिकवेन तुम्हाला की कशा पद्धतीने मुंडा काढायचा आहे तो. आता इथे जे आहे ते चेस्टचं माप घ्यायचं आहे. चेस्टचं माप घेत असताना आपण अशा पद्धतीने इथे टेप ठेवायची आहे व इथून अशा पद्धतीने राऊंड फिरवायचा आहे. पाहू शकता. हा जो फुगीर भाग आहे तो हा सर्व फुगीर भाग यायला हवा. पाठीमागून सुद्धा टेप अशाच पद्धतीने अगदी व्यवस्थित यायला हवी जिथे चेस्ट आहे. नाहीतर टेप तुमची खाली गेली व तुम्ही समोरून माप घेताय, ह्या चुका न करता तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही जे आहे ते माप टाकायचं आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे थोडस गोंधळ होत आहे. तर इथे छाती जी आहे ती इथे 36 इंच आहे. आता इथून पहा पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. तर पूर्ण उंचीचं माप घेत असताना इथून शोल्डरच्या मध्यापासून हा जो फुगीर भाग आहे, हा फुगीर भाग अशा पद्धतीने घ्यायचा आहे व इथून पहा इथे जो बस्ट आपला संपतो म्हणजे जो फुगीर भाग जो आहे तो इथे 13 इंचला संपलेला आहे. म्हणजे अप्पर चेस्ट किती झाली, ही इथे जी असते ती फुल चेस्ट आहे, ही अप्पर चेस्ट आहे व ही लोअर चेस्ट. म्हणजेच काय हितला जो आहे तो ही अप्पर चेस्ट म्हणजे वरचा भाग छातीचा, ही फुल चेस्ट म्हणजे फुल बस्ट असते ही. व लोअर चेस्ट म्हणजे काय, जिथे आपला हा फुगीर भाग संपतो तिथे लोअर चेस्ट म्हणतात. तर इथे आलेली आहे 13 इंच व त्यानंतर आपल्याला उंची एक तिथे 1.5 इंच वाढवायची आहे. म्हणजेच इथे जर 2 इंच वाढवली तर 15 इंच उंची येईल. तर समोरची उंची जी घ्यायची आहे ती 15 इंच घ्यायची आहे. आता शोल्डर टू अपेक्स म्हणजे काय, तर ह्या शोल्डरच्या मध्यापासून हा जो तुमचा मिडल पॉइंट दिसत आहे, मी ते पॉइंट करते, हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट पर्यंतचं माप म्हणजे शोल्डर टू अपेक्स ते आता आलेलं आहे 9.5 इंच. आता अपेक्स टू अपेक्स पण घ्यायचं आहे. म्हणजे अपेक्स टू अपेक्स काय, तर ह्या मिडल पॉइंट पासून ह्या मिडल पॉइंट पर्यंत अंतर, तर ते आलेलं आहे 7.5 इंच. तर हे जे आहे ते हे अंतर सुद्धा घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजेच तुमचा जो टक्स आहे जिथे हवा आहे तिथेच येईल. जर हे माप घेतला नाही तर तुमचा टक्स जो आहे तो इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते. तर आता समोरचा गळा घ्यायचा आहे. तर समोरचा गळा आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. तुम्हाला 4 हवा असेल तर 4 घेऊ शकता, 5 हवा असेल तर 5 घेऊ शकता. म्हणजेच तुमच्या आवडीनुसार इथे गळे समोरचे घ्यायचे असतात. तर इथे मी समोरचा गळा पहिल्यांदा तुम्हाला पॅक नेक शिकवीन. म्हणजेच कमी गळा असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते शिकवीन. तर इथे मी जो गळा घेणार आहे तो समोरचा 4 इंच घेणार आहे व पाठीमागचा सुद्धा गळा मी फक्त 2 तिथे 2.5 इंच घेणार आहे. म्हणजेच पाठीमागे पॅक व समोर पॅक. तर हे ब्लाऊज कसं शिवायचं आहे, पाठीमागे हुक पट्टी कशी करायची आहे, तो ब्लाऊज बसणार कसा आहे हे तुम्हाला सर्व सविस्तर शिकायला मिळेल. तर इथे मी पाठीमागचा जो गळा घेणार आहे तो 2.5 इंचाचा म्हणजेच कमी घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊजचं जे आहे ते माप घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला ब्लाऊजचं माप आज कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे शिकवलेलं आहे. तर उद्या ह्याच मापावरून आपण पॅक नेक म्हणजेच आपण बोट नेक जे घेणार आहोत ते बोट नेकचं माप टाकायचं आहे. तर याचं कटिंग जे आहे ते पेपरवर म्हणजेच तुम्हाला च्याकडे जर कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही ह्या पेपर अशा पद्धतीने पेपर घ्या, पेपरला फोल्ड घालून ह्याही पद्धतीने तुम्हाला कशी माप टाकायची ते सांगेन. पण जर मी पेपरवर माप टाकलं तर तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी मी स्वतः कार्डशीट पेपर वापरीन व तुम्ही पेपरवर माप टाकू शकता. ती माप कशा पद्धतीने टाकायची, कशा पद्धतीने आकायचं आहे, कुठे काय वाढवायचं आहे हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. व स्टिच इंडिया हे चॅनल अशासाठी आहे की घर बसलेल्या सर्व महिलांनी घरात बसून माझे व्हिडिओ पाहून जर तुम्ही स्वतःची ब्लाऊज शिवलात, कस्टमरचे ब्लाऊज शिवलात तर तुम्हाला खूप मदत होईल. त्यासाठीच मी स्टिच इंडिया असं नाव दिलेलं आहे की पूर्ण इंडियाने जिथे कुठे माझ्या महिला असतील त्यांनी स्वतःचं जे आहे ते थोडंसं बुटीक उघडावं, 4 पैसे कमवावे, यासाठी मी स्टिच इंडिया असं नाव दिलेलं आहे. कारण मी शिकून तयार झालेली आहे, तुम्हीही शिकून तयार व्हा असं मला वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.